हा ना मंगळवारचा व्हिडिओ आणि मंगळवारी ना तुम्हाला माहितीच असेल सगळीकडे खूप पाऊस पडत होता। त्याच्यामुळे ना घरामध्ये पण पाऊस पडत असेल ना तर असं कुबट कुबट वाटत असतं। मग म्हटलं चला हा धूप लावून घेऊया। हा धूप लावून घेतला, त्याच्यानंतर ना मुलांसाठी चहा चपातीचा नाश्ता बनवला। चपाती माझ्या सकाळीच बनवून झाल्या होत्या, मस्त चहा चपाती त्यांना खायला दिली आणि तूप पण संपलं होतं। मग तुपाची बरणी पण म्हटलं घासून घेऊया। ही मोठी काचेची बरणी आहे ना, याच्यामध्ये जेव्हा मी मार्केटमधून 1 किलो वगैरे असं तूप आणते ना ते त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि जे चिनी मातीचं छोटं पॉट दिसतं ना त्याच्यामध्ये मग मी गरजेला लागेल तसं थोडं थोडं तूप काढून घेत असते। आणि हा कुकरमध्ये ना आज मला गव्हाचा आणि गुळाचा केक बनवायचा होता। फर्स्ट टाइमच मी बनवला होता, पण ट्रस्ट मी एवढा छान झाला होता ना केक। त्याच्यानंतर हा कुकर जो आहे ना मी फक्त केक बनवण्यासाठी यूज करते, कारण तो केक बनवूनच खराब झालेला आहे। केक काढताना ना थोडंसं एका साईडने तुटला, पण टेस्टला खूप छान झाला होता। मुलांना मी थोडा गरम गरमच खायला दिला आणि त्यांना पण खूप आवडला। पण हा नॉर्मल रूम टेम्परेचरवर थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर खायचा, त्याची टेस्ट खूपच भारी येते। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट्समध्ये रेसिपी टाईप करा, मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल। आणि होप्स व्हिडिओ आवडला असेल, डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि स्टे ट्यून, बाय।